बिहार निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्यानं 20 वर्ष सत्तेत आहेत. त्यामुळे इथे सरकारविरोधी भावना असेल अशी अटकळ विश्लेषकांनी बांधली होती. मात्र प्रचारादरम्यानच रालोआनं आघाडी घेतल्याचं चित्र होतं. रालोआच्या सर्व स्टार प्रचारकांच्या झंझावती सभा आणि प्रचार दौरे सुरू होते. जागा वाटपातही काहीही मतभेद झाल्याचं चित्र नव्हतं. भाजपा नेते अमित शहा आणि निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान तसंच विनोद तावडे सर्व घटक पक्षांना एका मांडवाखाली आणण्यात यशस्वी झाले. सुशासन विरुद्ध जंगलराज, विकास विरुद्ध माफिया असे मुद्दे निवडणुकीत होते. या निवडणुकीत बिहारच्या महिलांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नितीश सरकारनं महिलांसाठी आणलेल्या उद्यमी योजनेचा परिणाम निकालांवर दिसतो आहे. बिहारमध्ये झालेल्या मतदानात महिलांची टक्केवारी उल्लेखनीय होती. दुसरीकडे महाआघाडीच्या गोटात सुरुवातीपासूनच जागा वाटपावरून मतभेद झाल्याचं अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढल्या गेल्या, ज्यांचा फटका आघाडीला बसतो आहे. त्याशिवाय राहुल गांधी यांचं प्रचारातून बराच काळ गायब असणं, आघाडीच्या नेत्यांचा एकत्रित प्रचार न होणं अशा सर्व घटकांचा परिणाम या निकालांवर दिसतो आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातल्या मतभेदांचाही परिणाम अनेक निकालांवर दिसतो आहे. हा निकाल यादवांचं बिहारमधलं वर्चस्व कमी झाल्याचं निदर्शक आहे. एकीकडे मुस्लिम यादव हे MY समीकरण, तर रालोआचं महिला युवा हे MY समीकरण चर्चेत होतं. त्यात महिला युवा समीकरण यशस्वी झाल्याचं दिसतं आहे.